मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, मैत्रिणो, लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुखी जीवनासाठी आपल्याला घरगुती तोडगे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की लाल रंगाच्या रेबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधावे. घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. तिसरी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभ होतो. चौथी गोष्ट अशी आहे, घरात परिवारात सुख, शांती तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे 4 समान भाग करून एक भाग गाईला, एक भाग काळ्या कुत्र्याला, एक भाग कावळ्याला आणि एक भाग घराच्या वरच्या बाजूला म्हणजे टेरेसवर ठेवावा. यामुळे आपल्या घरात पैशाची भरभराटी होते, पैसा कमी पडत नाही. पाचवी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, प्रत्येक दिवशी तव्यावर सुरुवातीत दुधाचा शिरकावा द्यावा. यामुळे रोगाचे, आजाराचे प्रमाण कमी होते. सहावी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, बेलाच्या झाडाचे म्हणजे बेलाचे फळ घरी घेऊन यायचे व ते वाळवायचे व त्यानंतर ते जाळावे व त्याचे भस्म तयार झाल्यानंतर ते भस्म आपल्याला 5 सोमवार महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर लावायचे आहे व आपली इच्छा व्यक्त करायची आहे. यामुळे पैसा इतका येईल की मोजताही येणार नाही. हे कार्य तुम्हाला प्रदोषकाळी करावे लागेल. प्रदोषकाळ हे महादेवांना प्रिय आहे. सातवी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, महिन्याचा पगार असतो त्यातली थोडीशी रक्कम अगदी घरी आणून देवघरात देवासमोर ठेवून नमस्कार करावा व एक रात्र तरी ती रक्कम देवासमोर ठेवावी आणि मग खर्च करावा. यामुळे आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो व पैशाची कमतरता भासत नाही. आठवी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते. अशा वेळी आपली दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. लक्ष्मी आपल्या घरी येत असे, लक्ष्मी तिथे काय कमी, आणि अशा वेळी आपण आपल्या घरात असणे गरजेचे आहे. नववी गोष्ट अशी आहे, शुक्रवारी गाईला पोळी चारा. गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे, कारण तिच्या आशीर्वादाने लक्ष्मी प्राप्ती होते, पैसा भरपूर येतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे गाईला शुक्रवारी पोळी चारा. 10वी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, ज्या घरात नित्यनेमाने तुळशीची पूजा केली जाते, तुळशीमध्ये विष्णूचा वास असतो. जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मीही असतेच. 11वी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे, तुळशीला जल अर्पण करावे व नंतर मुख्य प्रवेशद्वारावर थोडासा पाण्याचा शिरकाव करावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. 12वी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे. तो उभा ठेवू नये, त्याला पाय लावू नये, तिचा मान ठेवावा. लक्ष्मी आपोआप घरी टिकून राहते. 13वी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, तिन्ही सांजेला मीठ, पैसे, धने आणि झाडू या वस्तू कोणालाही देऊ नये. लक्ष्मी घरात येत नाही आणि आलेली लक्ष्मी निघून जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, तिन्ही सांजेच्या वेळी घरात एखादा छोटासा फिश टँक नक्की ठेवा. यामुळे ही लक्ष्मी प्राप्ती होते. त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध, गोळ्या ठेवू नका. देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे का, कलशाचे नारळ कधी बदलावे? कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला कलशातील नारळातील आठवड्यातून पाणी हे 2 वेळा बदलावे व ज्यावेळी नारळाला कोंब येतो त्यावेळी नारळ आपण कलशाचा बदलावा. कुलदेवताच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानला जातो. प्रत्येक यावेळी आपण नारळ बदलावा. टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. आरडाओरडा, किंचाळून कधीही बोलू नये. भांडणतंटे, वादविवाद टाळावा. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती लावाव्यात, कारण 2 वात म्हणजे शिव आणि आत्मा. त्यामुळे 2 वाती करूनच आपल्याला देवाला दिवा लावायचा आहे. कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत दडपण जाणवत असेल तर समजा कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे.
पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई, अंगणाची साफसफाई करावी. घरात लक्ष्मीकारक लकी बांबू, स्नेक प्लॅन्ट यासारखी रोपे नक्की लावा. मैत्रिणो, जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही 3 पोळ्या वाढू नयेत. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वजही हेच सांगतात, कारण 3 पोळी कधीही सूतक असलेल्या ठिकाणी वाढले जातात. नॉर्मल दिवसामध्ये 3 पोळी एकासोबत वाढू नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते, हे लक्षात ठेवा. मुंग्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्ही साखर ठेवा, त्यांना मारू नका. सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. लक्ष्मी आपल्या घरी येत असते. मैत्रिणींनो, रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा, कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मी वास करत असते, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्या हातात आहे. कालच्या स्नानाला मनी प्लॅन्टचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे, यामुळे कामात अडथळे येतात. मैत्रिणींनो, मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, झोपताना वाशाच्या म्हणजे खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये, याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते. मैत्रिणींनो, घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये. मैत्रिणींनो, कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका. कोणतेही संकट जर येत असेल तर बायकोला, आपल्या पत्नीला दोष देऊ नका, कारण पत्नी ही लक्ष्मी स्वरूप असते आणि तिला तुम्ही दुखवू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते आणि शारीरिक व्याधी जडू लागतात. मैत्रिणींनो, रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा. या देवी सर्व म्हणे रुद्रारूपणे संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. यामुळे आपल्याला झोप शांत लागते. मैत्रिणींनो, 40शीच्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारावी लागू नये. मैत्रिणींनो, जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात, आत्महत्या, खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण होते. मैत्रिणींनो, कर्ज काढून महागडे लग्न, मोठे चकचकीत मंडप, दिखावा, 30 वरातीसाठी 30 गाड्या, DJ आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही. त्यामुळे जेवढे आपले पाय आहेत तेवढेच आपण पसरावे, ही गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवा, म्हणजे पैसा आपल्या घरात टिकून राहतो. माथी पायाची टाच लावल्याने दरिद्रता येते, हे लक्षात ठेवा. जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही, हे लक्षात ठेवा आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहा. नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे ह्या जगात कोणीच नाही. कपड्याशिवाय निर्वस्त्र झोपल्याने गरिबी येते. मैत्रिणींनो, भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा. आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा, कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही, हे लक्षात ठेवा. समुद्रशास्त्रानुसार मैत्रिणींनो, ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते. दररोज संध्याकाळी घरात कापूर व 2 लवंग, 1 वेलची नक्की जाळा. पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवावा आणि किंवा तवा झाकून ठेवावा. यामुळे लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहते. आंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दरिद्रता दूर होते. कपड्यांना छिद्र पडणे किंवा लवकर फाटणे, चपला एका बाजूने झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत असतात. जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते, अशा स्त्रीपासून, अशा पुरुषापासून कायम दूर राहावे. अशा महिलेचा राहू बलवान असतो, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, एका स्त्रीने आपला कुंकू, सिंदूर दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार घेऊ नये. घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे, परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे. घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते. तुळस ही दक्षिण दिशेला नसावी. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली आहे. हे आपल्यासाठी मृत्यू
मृत्यूचे सावट घेण्याचे संकेत असतात, त्यामुळे तुळस ही आपल्या घराच्या उजव्या बाजूला असावी हे लक्षात ठेवा. पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला तुळस असेल तरी चालेल, पण दक्षिण दिशेला नसावी. नवरा बायकोने रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात. तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नयेत, यामुळे दरिद्रता येते. मैत्रिणो, रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी, संकटे देखील दूर होतात. मैत्रिणो, महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुवू नये. या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात. मैत्रिणो, जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला मीठ हवेच असेल तर मिठाऐवजी दुसऱ्या शब्द वापरून तुम्ही ते मीठ किंवा नमक म्हणू शकता, पण मीठ हा शब्द म्हणू नका, उच्चारू नका. मैत्रिणो, गुरुवारी आणि सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. यामुळे लक्ष्मी आपल्या घरी येते, कारण लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे. महिलांनी भांडी घासल्यावर ते लगेच रँकमध्ये लावावे. तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नये आणि रात्रीची भांडी रात्रीच घासा. रात्रीची भांडी तसेच ठेवू नका, यामुळेही दरिद्रता येते. जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते, अशा स्त्रीपासून लक्ष्मी दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे. आणि मुख्य दरवाजासमोर कधीही चपलाचा किंवा कचऱ्याचा ढीग करू नये, कारण मुख्य दरवाजापासूनच लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि तो मुख्य दरवाजा जर अस्वच्छ असेल तर आलेली लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे मुख्य दरवाजा हा स्वच्छ व सुशोभित असला पाहिजे. मैत्रिणींनो, अशा काही लक्ष्मीकारक तोडगे आणि हे प्रभावी उपाय आहेत. हे उपाय तुम्ही जर तुमच्या हातून चुका होत असेल कळत नकळत, तर ह्या चुका तुम्ही सुधारू शकता. यामुळे आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी ही टिकून राहते आणि आलेला पैसा किंवा अचानक पैसा येतो आणि हा पैसा टिकून राहतो, आपल्याला पैशाची कमी भासत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.